नमस्कार, मी सुनंदन लेले. ख्राइस्टचर्चच्या हॅगली पार्क नावाच्या सुंदर परिसरातनं मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. कारण ह्याच शहरामध्ये याच मागच्या मैदानावरती दुसरा कसोटी सामना भारत आणि न्यूझीलंड दरम्यान रंगणार आहे. हा हॅगली पार्क म्हणजे एक खरोखर कमाल आहे. 407 एकरचा हा परिसर आहे. जगातल्या 3ऱ्या क्रमांकाचा हा पार्क आहे. महत्त्वाची गोष्ट ही आहे, याची स्थापना हे 1855 साली केलेलं आहे आणि लोकांकरता हा पार्क राखून ठेवण्यात आलेला आहे. शहराच्या मध्यभागामध्ये ही 407 एकर जागा आहे, म्हणून ख्राइस्टचर्चच्या हॅगली पार्कचं वेगळं रूप आहे. आपण पहिल्यांदा या हॅगली पार्कचा परिसर बघूया आणि त्याच्यानंतर प्रयत्न करूया की या विकेटवरती जिथं हा कसोटी सामना रंगणार आहे त्याचा आपल्याला काही स्वभाव कळतो का. क्रिकेट मैदानांचं रूप प्रत्येक वेगळं असतं. हॅगली पार्कचं रूप हे एका शब्दात वर्णन करायचं झालं तर निसर्ग सुंदर हिरवं कंच आहे. हे बघा, हे हॅगली पार्क की इथं कसोटी सामना होणार आहे हे सांगून खरोखर आश्चर्य वाटेल. एकमेव स्टँड हा डाव्या बाजूला आहे की जिथं पॅव्हलियन पण आहे आणि सर रिचर्ड हेडली यांचा स्टँड सुद्धा आहे. 500 माणसं फक्त इथं बसतील की ज्यांना खुर्च्या असतील, परंतु ते सोडून बाकीचे सगळं प्रेक्षक हे या अशाच ग्रास बँकवरती बसणार आहेत, गवताच्या टेकडीवरती बसणार आहेत. मला माहिती आहे तुम्हाला असं वाटत असेल की आउटफील्ड दिसतंय, बाहेरचं मैदान दिसतंय, विकेट दिसत नाहीये. ते लांबनं दिसणारच नाही कारण त्याचा रंग बाहेरच्या मैदानाशी जुळत आहे. आपण मैदानावर जायचा प्रयत्न करूया, विकेट जवळून पाहायचा प्रयत्न करूया. One of the batsmen from the Indian side jokingly said that fast bowlers have given you a nice wine bottle. Oh look, I think it's just we're in the lower South Island, the middle of the lower South Island. It's a temperate climate. It's kind of the typical wicket that you'd get here in Christchurch. So we're not going to be shaving all the grass off and it being low and slow. So that's just generally what we serve up here. Shot making will be slightly easy on this side because Well, pace and carry. Well, hopefully that's the thing. If it's a good contest, if it does enough of the ball, but then good stroke makers can play their shots if the ball's coming on well. So that's our game. So it's. Do you think about it in a way because the pitch doesn't deteriorate much? रवी, इतकं क्रिकेट खेळल्यानंतर पिच रीड करण्याच्या बाबतीत किती गुगली पडू शकतो म्हणजे I mean, it's no one can judge a pitch perfectly, but you more or less get it right. Having been around the world, you've seen different pitches, different conditions. You more or less get it right. It's the risk you want to take. It's how much you want to take the risk. Like for example, in Melbourne, the whole world said we should field first, and same in Johannesburg. But both tests we batted first, and the result was in our favor. So it's sometimes a call, your instinct or that gut feeling at that moment of time tells you go ahead and do it. Might be right, might be wrong, but no, sometimes you look like a fool if it backfires, and you guys are there to let us know, so it doesn't matter. दुसरा कसोटी सामना हॅगली पार्कवरती चालू होत असताना बरेच प्रश्न हे भारतीय संघ व्यवस्थापनाच्या मनात असणार. सगळेजण म्हणतात, इवन विराट कोहली म्हणला पहिल्या कसोटी सामन्यातल्या पराभवानंतर की बॅट्समननी खराब कामगिरी केली, खास करून पहिल्या इनिंगमध्ये, आणि त्यामुळे संघ मागे पडला. पण मला वाटतं जेवढे बॅट्समननी खराब कामगिरी केली तेवढंच गोलंदाजांनासुद्धा भारतीय संघातल्या सिंहावलोकन करायची गरज आहे. कारण शमी असू देत, बुमराह असू देत, यांनी शॉर्ट ऑफ गुडलेन बॉल केला, त्यामुळे तो खेळताना वाटला तेवढा अवघड गेला नाही. आणि खास करून ईशांत शर्मानी जेव्हा बॉल पुढे टाकला तेव्हाच त्याला विकेट मिळाल्या. न्यूझीलंड संघातल्या बॉलर्सनी, खास करून टीम साऊदीनी आणि सेकंड इनिंगमध्ये ट्रेंट बोल्टनी बॉल पुढे टाकायची हिंमत दाखवली, त्यामुळे बॉल स्विंग झाला. हे विकेटसुद्धा असं आहे की जिथं बॉल स्विंग 100% होणार आहे आणि उलट बेसिन रिझर्ववरती बॉल थोडासा थांबून येत होता. इथं मात्र चक्कन जाईल, कारण विकेटवरती ग्रास जरी भरपूर दिसलं, गवत जरी भरपूर दिसलं तरी रोलिंगही भरपूर केलं गेलं आहे. त्यामुळे या विकेटवरती उसळी मिळेल आणि बॉल विकेट किपरपर्यंत मस्तपैकी कॅरी होईल. या सगळ्याचा फायदा भारतीय गोलंदाज कसे घेतात हे सुद्धा सामन्याचं भवितव्य ठरवणारी घटना असेल. फास्ट बॉलरला जेव्हा असं ग्रीन टॉप विकेट दिसतं तेव्हा क्या करू क्या न करू असं जेव्हा वाटतं तेव्हा ते इमोशन्स कंट्रोलमध्ये ठेवून बॉलिंग करणं हे किती अवघड असतं.
इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. कारण पाटा विकेटवर बॅट्समनला पण they'll also have to think मारायला पाहिजे की डिफेंड करायला पाहिजे. Similarly here you have to strike the right balance and be patient, which Saudi and Bolt showed you. What New Zealand showed us in that first game, they have to do exactly that. Be patient, get the more balls in the right areas, to create the pressure, and then take it from there. Yes, it's very easy to get excited and then bowl all over the shop and be hammered all over the place. विराट कोहलीला या संपूर्ण दौऱ्यामध्ये चांगली बॅटिंग करता आलेली नसेल. तो अक्षरशः हापापलेला असेल मोठी खेळी करण्याकरता. हे मैदान, हे विकेट त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी सुटेबल आहे. त्यामुळे या विकेटवरती तो कशी बॅटिंग करतो हे बघायला हॅगली ओव्हलवरती बरेच प्रेक्षक येणार आहेत. मी एक गोष्ट भारतीय संघाच्या बॅटिंगबद्दल बघितलेली आहे. भारतीय संघाचे बॅट्समन गेल्या काही वर्षांमध्ये वेगाला आणि उसळीला अजिबात घाबरत नाहीत. थोडी गडबड जेव्हा बॉल थांबून येतो आणि स्विंग जास्त होतो तेव्हा होताना मला दिसलेली आहे. त्यामुळे या विकेटवरती कितीही गवत आणि हिरवेपणा दिसत असला आणि समोरच्या बॉलिंग अटॅकमध्ये सगळे फास्ट बॉलर जरी असले तरी या विकेटवरती भारतीय फलंदाजांना बॅटिंग करायला मजा येणार आहे जर त्यांनी हिंमत दाखवली तर. विराट कोहलीने गेल्याच मॅचनंतर सांगितलेलं आहे की आम्हाला सकारात्मक बॅटिंग करायला लागेल. उपकप्तान अजिंक्य रहाणे म्हणालेला आहे की आम्हाला समोरच्या गोलंदाजांच्या मनात शंका निर्माण करायला लागतील. या सगळ्या गोष्टी कागदावरती योजना आखायच्या म्हणून ठीक आहेत, त्या मैदानावरती कशा उतरवता येत आहेत ह्याच्यावरती सगळं क्रिकेटमध्ये अवलंबून असतं. त्यामुळे ते बघण्याला मोठ्या उत्सुकतेने मी शनिवारी सकाळी हॅगली ओव्हलवरती हजर होणार आहे. सुनंदन लेले, हॅगली ओव्हल, ख्राइस्टचर्च.